त्याच्यासाठी पैशाची गरज ही पडणारच आहे. त्यामुळं लोकांनी तुला करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये बायकांनी दागिने आणून टाकले, लोकांनी आपल्या घरचं सोनं आणून टाकलं आणि बरेच असे पैसे टाकले. तर एका बाईनं आपल्या घरच्या सोन्याच्या 5 विटा त्याच्यामध्ये टाकल्या. एका बाईने मंगळसूत्र टाकलं. असे महत्त्वाचं सगळं सोनं लोकांनी त्याच्यामध्ये टाकलं. पण तुला काही बरोबर होईना. अजून एक किंचितची थोडीशी तराजू बरोबर व्हायला थोडी कमी पडत होती. तर त्यावेळेला एक स्त्री समोर आली तिथं आणि तिच्या हातामध्ये एक सोन्याची फ्रेम असलेली सोन्याची म्हणजे त्याला कडेनं सबंध सोनं असलेलं एक फ्रेम होती फोटोची आणि ती तिने छातीशी अशी घट्ट धरलेली होती. आणि ती आली शेवटी पुढं आणि तिनं त्या तराजूमध्ये ती फोटोची फ्रेम टाकली आणि काय आश्चर्य, ते दोन्ही तुला सारख्या झाल्या. त्यावेळेला ती सुभाषबाबूंना म्हणाली, सुभाषबाबू हा ही जी फ्रेम आहे, तर तुम्ही मागं पण एकदा सभा घेतली होती, त्यावेळेलाही मी आलेली होते आणि मी म्हणलं होतं की माझा हा एकुलता एक मुलगा, त्याचं नाव मानसिंग, याला तुम्ही तुमच्या सेनेमध्ये घ्या. तर हाच तो मानसिंग, त्याच्याच फोटोची ही फ्रेम आहे आणि ती तिने त्याच्यामध्ये टाकली आणि तुला बरोबर झाली. तर त्या स्त्रीचं नाव होतं, ती एक गोरखा स्त्री होती आणि त्या स्त्रीचं नाव होतं राणी लक्ष्मी. तर अशा या कितीक लोकांच्या बलिदानावर आणि प्राणाच्या आहुतीवर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपण स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतो आणि आपण काय करतो, आपण आपल्यातच लढत राहतो. आपण धड दुसऱ्याशीही लढत नाही. तर आपल्यातच आपण भांडणं करत बसतो आणि दुसऱ्याचं त्याच्यामध्ये फावतंय हे आपल्याला दिसत असताना सुद्धा आपण पुन्हा पुन्हा तेच करतो. आपल्यात एकी होण्याचं त्याच्यामध्ये खरं म्हणजे गरज आहे. पण काय आता या लोकांच्या बलिदानाला काय वंदन करायचं म्हणजे खरं म्हणजे आपण हे आत्मसात केलं पाहिजे की आपल्यात वाद घालून उपयोगाचा नाही. हे स्वातंत्र्य आपण टिकवलं पाहिजे, देश टिकवला पाहिजे. तर असं हे म्हणजे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की आपण असं हेवे-दावे न करता, आपापल्यात न भांडता आपण आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन देशाचा विकास केला पाहिजे. धन्यवाद. मी जे वाचलं होतं ते आपल्यासमोर सादर केलं आणि मला जे वाटलं ते मी माझ्या चॅनलतर्फे मांडलं आणि अशा या सगळ्या प्राणांची आहुती दिलेल्या लोकांना माझं